खूप सतत निगेटिव्ह वाटतंय, 2-2, 3-3 दिवस आपण त्या लूपमध्ये आहोत, त्या विचारांमध्ये रडतोय, आपल्याला कुठल्याही गोष्टींमध्ये उत्साह वाटत नाहीये, मन लागत नाहीये, तर स्वतःच्या बाबतीत असं घडतंय का? तर हे का घडतंय की हे खरंच डिप्रेशन आहे? हा विचार करणं खूप गरजेचं असतं आणि तो विचार मी स्वतः माझ्या बाबतीत करू शकले नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगतेय की या गोष्टी घडतात आणि या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आता माझा पहिला टर्निंग पॉईंट याच्यानंतर केव्हा ठरला, ज्या वेळेला मी ठीक नाहीये हे स्वतःसमोर मान्य केलं. माझी पहिली आणि सगळ्यात मोठी ही स्टेप होती. मदत घेणं हे अजिबात कमीपणाचं नसतं. स्वतःच्या मनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी माझा टर्निंग पॉईंट होता. कारण त्यावेळेला मी अवेअर झाले की आपल्याला या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि या गोष्टींमध्ये आपल्याला फार काळ राहायचं नाही आहे. आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्याचं आपण काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे. जेव्हा या गोष्टींची जाणीव होते आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर यायचं आहे, अशी जेव्हा आपल्याला एक कळकळ स्वतःबद्दल वाटू लागते ना, मला असं वाटतं तेव्हा ती तुमची पहिली पायरी असते यशाकडे जाण्याची आणि तुमच्या डिप्रेशनमधून बाहेर येण्याची. त्यामुळे ही पायरी ओळखणं, स्वतःच्या समस्या, स्वतःचे त्रास, स्वतःला येणारं डिप्रेशन हे समजून घेणं आणि ते मान्य करणं खूप गरजेचं असतं. मग आता हे कळल्यानंतर काय करायचं, तर मदत घ्यायची. मानसिक आरोग्य तज्ज्ञांची आपण मदत घ्यायची असते. तज्ज्ञांसमोर आपण मन मोकळं करताना कुठल्याही प्रकारचा न्याय केला जात नाही. ती अतिशय सुरक्षित जागा असते हे आपल्याला कळायला हवं. आणि त्यामुळे सर्वात आधी आपण एखादा चांगला काउन्सिलर शोधणं आणि त्याच्यापाशी आपण मन मोकळं करणं हे गरजेचं असतं. जवळचे मित्रमैत्रिणी असतात, नातेवाईक असतात, पण आपल्याला ते योग्य सल्ला देतीलच असं नाही, रॅशनल थिंकिंग होईलच असं नाही. आणि म्हणूनच आपण तज्ज्ञांचा सल्ला अशा वेळेला निश्चितपणे घ्यायचा असतो हे मी तुम्हाला सांगेन. कोणत्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत, कोणत्या नाही आहेत हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. कसं ओळखायचं हे मी पुढे सांगेनच, पण आवश्यक उपचार, समुपदेशन किंवा औषधांबाबत नेहमी योग्य तज्ज्ञांचाच सल्ला घेतला पाहिजे. आज मला बरं वाटत नाही आहे, कोणीतरी सजेस्ट केलं म्हणून अजिबात औषधं घ्यायला जाऊ नका. किंवा जर तज्ज्ञ सांगत असतील की ही औषधं तुम्ही सुरू करा, तर ती औषधं सुरू करायला हवीत, कारण त्यांनी निश्चितपणे फरक पडतो. कुठलेही उपचार हे स्वतःच्या मनाने सुरू करायचे नाहीत आणि बंदसुद्धा स्वतःच्या मनाने करायचे नाहीत. आपल्याला वाटलं म्हणून आपण मन मोकळं करण्यासाठी काउन्सिलरकडे जातो आणि मग त्यानंतर काही दिवस आपण सेशन्स घेतो आणि मग त्यानंतर बंद करतो. किंवा त्यांनी सांगितलेल्या ज्या गोळ्या आहेत, औषधं आहेत, ती काही दिवसांतर मनाने आता मला छान वाटतं असं म्हणून बंद करतो. त्याचे साईड इफेक्ट्स असतात. त्यामुळे ते बंद करताना सुद्धा तज्ज्ञांचाच सल्ला घेतला पाहिजे हे मी अगदी माझ्या अनुभवावरून सांगते. कारण मी योग्य वेळात त्यांचा सल्ला घेतला, तज्ज्ञांची मदत घेतली. ते मदत घेतल्यानंतर त्यांनी मला ज्या ज्या गोष्टी करायला सांगितल्या त्या मी अगदी काटेकोरपणे केल्या. कारण मला माहिती होतं की या डिप्रेशनमध्ये मला फार काळ राहायचं नाही आहे. या डिप्रेशनमधून मला बाहेर यायचं आहे. बाहेर येण्याची उमेद मिळत नसेल तर असं काहीतरी शोधा. कोणी ना कोणीतरी आपल्या जवळचं असतं, कोणीतरी आपलं असतं की ज्यांच्यासाठी आपण छान जगायचं असतं आणि आपली जी छान एनर्जी जी मूळतः आपल्याकडे आहे ती एनर्जी सगळ्यांमध्ये आपल्याला वाटायची असते. त्यामुळे आपण या गोष्टी, स्वतःची काळजी का घ्यायची हे मी जेव्हा नेहमी सांगते, तर ती काही काळ आपल्यासाठी असते आणि मग त्यानंतर सगळ्यांसाठी असते. म्हणून ही काळजी घ्यायची असते. मला सगळ्यात जास्त मदत कुठल्या गोष्टींनी झाली माहिती आहे? मला सगळ्यात जास्त मदत झाली ती पुस्तकांमुळे. पुस्तकांनी माझ्या भावनांना शब्द दिले. इतरांना अशा अनुभवातून जावं लागतं, ते इतरांना सांगता येत नाही. त्यामुळे काय होतं, एकटेपणा येतो. कुठल्या भाषेत सांगावं, कसं सांगावं कळत नाही. सवयी, सीमारेषा, आत्मकरुणा, स्वतःशी होणारा संवाद याचं महत्त्व आपल्याला फक्त आणि फक्त पुस्तकं सांगू शकतात. बऱ्याचदा अशा वेळेला आपण जे स्वतःला नावं ठेवतो किंवा मग आपण स्वतःला दोष देतो, कारण नसताना जगाचं ब्लेम आपण आपल्याला घेत असतो. अशा वेळेला गरजेचं असतं सेल्फ कंपॅशन. म्हणजे काय, स्वतःवर प्रेम करणं. त्यावेळेला सगळ्यात पहिली व्यक्ती कोण असते आपल्याला समजून घेणारी, तर ती आपण असतो. आपण स्वतःला समजून घेतलं तर आपण स्वतःला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो. हा मुद्दा मला सेल्फ कंपॅशन नावाचं जे मी पुस्तक वाचलं
त्यातून मला कळलं. आणि त्यानंतर माझ्या झालेल्या गोष्टी या खऱ्या आहेत, खोट्या आहेत, किती मोठ्या आहेत, किंवा त्यांनी मी काय काय त्रास सहन केला आहे, हे सगळं बाजूला ठेवून हे घडलंय ह्याच्यामुळे मला आत्ता त्रास होतोय हे खरं आहे. आणि ह्याच्यासाठी मला स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे. मला ओके, इट्स ओके म्हणणं गरजेचं आहे. कारण काही वेळेला आपल्या चौकटीतल्या गोष्टी ह्या आपल्याला हव्या तशा घडत नाहीत. आपल्याला हव्या तशा घडल्या नाहीत की आपल्याला प्रचंड त्या गोष्टींचा त्रास होतो. आणि मग असं वाटतं की हे सगळं जगामध्ये असंच असतं का, किंवा जे माझ्या बाबतीत घडतंय ते योग्य आहे का, मग माझ्याच बाबतीत का घडतंय, असे प्रश्न आपल्याला सतावू लागतात. आणि म्हणूनच त्यावेळेला स्वतःला असं घडू शकतं आणि आपण स्वतःबरोबर आहोत हा दिलासा आपण आपल्याला देणं हे फार गरजेचं असतं. ते तुम्हाला सेल्फ कंपॅशन नावाचं पुस्तक आहे, जे तुम्हाला इथे दिसतंय, ते तुम्ही नक्की ऑर्डर करा. या पुस्तकाने मला खूप मदत केली. बऱ्याचदा सीमारेषा काय असायला हव्यात हे आपल्याला कळत नाही. आपल्या बाउंड्रीज म्हणजेच फ्रीडम आहे. आणि हा फ्रीडम आपण आपला घेऊ शकतो हे आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण इतके स्टक होतो आणि त्या स्टक झाल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला लक्षात येत नाही. पण मग बाहेर पडायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडे दुसरासुद्धा ऑप्शन आहे आणि त्या ऑप्शनचा मी स्वीकार करू शकते हे आपल्याला कळायला हवं. काही वेळेला तिथेच सगळं असतं पण आपल्याला निवडता येत नाही. आणि हे निवडण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आपल्याकडे असते. हे ज्या वेळेला आपल्याला समजतं त्यावेळेला आपण या सिच्युएशनमधून, या सर्कलमधून बाहेर येऊ शकतो. त्यावेळेला कळत नसेल, वाचनाने सुद्धा आपल्याला असं वाटत असेल की माझ्या वाचनाचा फक्त मला उपयोग होतोय, पण समोरची जी व्यक्ती आहे जिच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागत आहेत किंवा आणखी अन्यथा काही कारणं असतील, त्या रिॲक्शन्स असतात. तर मला असं वाटतं की समोरची व्यक्ती, सिच्युएशन्स, परिस्थिती ह्या आपल्या हातातच नसतात. त्यामुळे आपण फक्त आपलाच विचार करू शकतो. आणि मग अशा वेळेला फक्त आपल्याला सेंटरला ठेवून आत्ता मला काय बरं वाटणार आहे, कशामुळे मी क्युअर होणार आहे, कशामुळे मी सगळं उत्तम करू शकणार आहे माझ्यासाठी, एवढा विचार करायचा असतो. आता मी केलेले त्यावेळेला छोटे छोटे बदल कुठले होते माहिती आहे? ठराविक वेळेला मी उठायला लागले, ठराविक वेळेला झोपायला लागले, स्वतःला सतत कामामध्ये गुंतवून ठेवायला लागले. विश्रांती जिथे गरज आहे तिथे विश्रांतीही घेतली. जिथे मला असं वाटलं की नाही मला काम करता येत नाही आहे, मला आत्ता विश्रांती हवी आहे, त्यावेळेला विदाऊट गिल्ट मी विश्रांती घेतलेली आहे. ती सुद्धा खूप गरजेची असते. बऱ्याचदा नेगेटिव्ह झाल्यानंतर आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं केलं असेल ना, ते आठवायचं. ते मी आठवलंय बऱ्याचदा. स्वतःवर खूप प्रेम करायचं. मला काय हवंय, मला काय आत्ता आवडतंय खायला, मला आता कुठे जायला आवडतंय, हे प्रश्न आपण स्वतःला विचारायचे. त्याप्रमाणे तसं वागायचं. रोज एक्सरसाइज मी सुरू केला. रोज सूर्यप्रकाशामध्ये मी जायला लागले. कारण सूर्यप्रकाशामध्ये जाऊन तिथे मेडिटेशन करून इतकं रिलॅक्स वाटतं. आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं असं मी तुम्हाला कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला सूर्याकडून सकाळची जी 8 ते 9 मधली जी छान जो प्रकाश असतो त्यांनी खूप सुंदर अशी ऊर्जा मिळत असते. आणि त्या ऊर्जेची या वेळेला आपल्याला गरज असते. बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी डेफिशियन्सी असते. त्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा आपण डिप्रेशनमध्ये जातो. आणि त्यासाठी उत्तम पर्याय हा आहे की सूर्यप्रकाशामध्ये जाऊन बसा, तिथे मेडिटेशन करा, थोडंसं चाला, योगा करा, जे तुम्हाला आवडेल ते करा, पण सूर्यप्रकाशामध्ये नक्की जा. आता बऱ्याचदा असं होतं की मनात इतकं वादळ सुरू असतं विचारांचं, त्यावेळेला सरळ लिहून काढायचं. ते मी केलेलं आहे. विश्वासू व्यक्तींशी संवाद साधायचा. अशा अनेक वेळेला व्यक्ती आपल्यासाठी अवेलेबल नसतात, पण तरीसुद्धा तुम्ही जिथे शक्य होईल तसा वेळ काढून त्यांच्याशी बोलणं, फापट पसारा न सांगता आत्ता मला काय वाटतंय आणि मला आत्ता मन मोकळं करावंसं का वाटतंय हे त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं. अशा वेळेला समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला मदत करायला तयार होते. मला असं वाटतं की आपण समोरच्या व्यक्तीला नेगेटिव्हिटी देत नसतो. त्यावेळेला आपण त्यांची छोटीशी मदत मागत असतो की आत्ता मला फक्त वेंट आऊट व्हायचं आहे. आणि ही मदत आपली जवळची व्यक्ती नक्की घेते. त्यामुळे व्यक्ती निवडताना योग्य व्यक्ती निवडा, किंवा मी सांगितलं तसं मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे जाऊन मन मोकळं करा. तुम्हाला त्याच्यावर अगदी योग्य तो सल्ला दिला जातो. कुठल्याही प्रकारचं जजमेंट ते पास करत नाहीत. त्यामुळे अशा तज्ज्ञांकडे जाणं सगळ्यात योग्य असतं.
आपण रोज मोठमोठ्या गोष्टी ठरवून, मोठे मोठे टास्क ठरवून किंवा मोठी ध्येय ठरवून ते पूर्ण जर होत नसतील तर आपल्याला पुन्हा निराशा येऊ शकते. त्यामुळे रोज छोटे छोटे टास्क घ्यायचे, ते पूर्ण करायचे. म्हणजे काय की आज मला जर बेडमधून उठावंसंच वाटत नसेल तर मी उठून शॉवर घेणार, हा टास्क असतो आपल्यासाठी बऱ्याचदा. तो टास्क आपण घ्यायचा आणि तो झाल्यानंतर स्वतःला शाबासकी द्यायची. बऱ्याचदा असं वाटतं की मला काही खावंसं वाटत नाही, मला काही करावंसं वाटत नाही, अशा वेळेला स्वतःसाठी काहीतरी एखादा पदार्थ बनवायचा, तो तुमचा टास्क आहे असं समजायचं आणि तो पदार्थ करून खायचा. त्यांनी सुद्धा तुम्हाला ती अचीवमेंट आहे असं वाटू शकतं. मी केलेलं आहे बऱ्याचदा रात्र झाल्यानंतर मला असं व्हायचं की मी आता पुन्हा त्या नेगेटिव्ह थॉट्समध्ये जाणार, पुन्हा त्या साखळीमध्ये जाणार. मग अशा वेळेला मी काहीतरी छान लिहून काढणार असं मी ठरवलं होतं. सुरुवात आधी मी माझ्या गोष्टींपासून करायचं, मला किती वाईट वाटतंय, माझ्या बाबतीत कसं वाईट झालं, सगळं किती वाईट आहे हे आणि मग त्याच्यानंतर ओके, वाईट पार्ट झाला लिहून, माझ्या मनातलं सगळं बाहेर आलेलं आहे. आता चांगला पार्ट लिहायचा आहे मला, की माझ्याकडे काय काय चांगलं आहे. ओके, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे नाती आहेत, माझं मूल आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे छान काम आहे, लोक मला ओळखतात, मी माझ्या कामामुळे ओळखली जाते. ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून काढायचे. हे लिहित लिहित गेल्यानंतर मला लक्षात यायला लागलं की आपण स्वतःला इतकं नॉर्मलाइज करतोय आणि हा आपला टास्क आहे की मला आज या छोट्याशा भावनेतून बाहेर यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे टास्क घेणार आहे. थोडंसं आपल्याला काही वेळासाठी छान वाटतं, परत वाईट वाटतं, हरकत नाही, पण हे टास्क आपण करत राहणं गरजेचं असतं. त्यानंतर बाउंड्रीज खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये बाउंड्रीज ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. स्वतःची स्पेस टिकवून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगितलीच पाहिजे, पण आपल्याला माहिती असतं की तिथून आपल्याला काहीही योग्य तो सल्ला मिळणार नाही आहे. मग अशा वेळेला तिथे सांगायला जायचं नाही. त्या बाउंड्रीज आपण आखून ठेवायच्या की कुठली गोष्ट मी सांगणार, कुठली गोष्ट मी सांगणार नाही. या गोष्टी मी कटाक्षानं पाळल्या. त्यामुळे जवळचे लोक आपल्याला, त्यांना खरं तर त्रास द्यायचा नसतो, पण तरीसुद्धा त्यांचा त्रास होऊ नये म्हणून या बाउंड्रीज आपण आखून ठेवायच्या असतात की ही गोष्ट मला आत्ता या व्यक्तीला सांगायची नाही आहे. जेव्हा माझं सगळं उत्तम होईल तेव्हा मी बोलेन. काहीही ग्रजेस नसतात, काहीही नसतं, पण समोरून आपल्याला योग्य उत्तर मिळेल, योग्य रिस्पॉन्स मिळेल याची खात्री नसते. अशा वेळेला शांत बसणं आणि कोणाशी काहीही न बोलणं योग्य असतं. काही दिवसांनी मला लक्षात आलं की रिकव्हरी ही सरळ रेषेत कधीही होत नाही. म्हणजे काही दिवस मला खूप बरं वाटायचं आणि मग पुन्हा काही दिवस गेल्यानंतर मला खूप कठीण वाटायचं किंवा आत्ता बरं वाटतंय आणि आत्ता परत खराब वाटतंय, हे असं चालू राहायचं. पण मला नंतर लक्षात आलं की हे जे चढ उतार आहेत हे या प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणजे हे काही दिवस मला होत राहणार आहे. त्यामुळे माझ्या ठरवलेल्या गोष्टी ह्या मला रोजच्या रोज करायच्याच आहेत. डॉक्टरांनी जे सल्ले मला दिलेले आहेत, ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग मी घेतलेलं आहे तसं मला वागायचं आहे, शिस्तप्रिय राहायचं आहे, मला माझी काळजी घ्यायची आहे. तरीही मला वाईट वाटू शकतं, तरीही माझे दिवस खराब जाऊ शकतात, पण इट्स अ पार्ट ऑफ दॅट प्रोसेस हे लक्षात घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. चालत राहणं महत्त्वाचं आणि आपल्याला बाहेर काढणं या सगळ्या गोष्टीतून हे महत्त्वाचं. हे मी स्वतःला रोज सकाळी सांगायचे. खरं तर या सगळ्या माझ्या प्रोसेसमधूनच हे यूट्यूब उदयाला आलं. कारण यूट्यूब चॅनेल ओपन करण्यामागचं कारण हे होतं की चांगल्या गोष्टी इतरांना सांगताना मला त्या वाचायलाच लागायच्या आणि वाचायला लागायच्या म्हटल्यानंतर त्या मी अंमलात आणायला सुरुवात केली. कारण जगी सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असं व्हायला नको. त्यामुळे मी त्या स्वतः आत्मसात करायला लागले आणि मग तुम्हाला सांगायला लागले. आता सगळ्या गोष्टींमधून आपण शिकत असतो. मी या डिप्रेशनमधून काय शिकले? कायम मजबूत दिसणं हे अजिबात आवश्यक नसतं. कोणालाही सांगायचं नाही आपण की मी किती स्ट्रॉंग आहे. स्वतःच्या बाउंड्रीज राखणं हे अतिशय गरजेचं असतं. प्रत्येक भावना लगेच बदलता येत नाही. त्यामुळे आज मला वाईट वाटतं आणि आत्ताच्या आत्ता नाही मी एवढं सगळं वाचलंय, मी एवढं सगळं ऐकलंय, मग आता मला छानच वाटायला हवं, याची गरज नाही. ती भावना आधी ॲक्सेप्ट करा. ती भावना जी काही असेल तिला थोडा वेळ तिथे राहू देत. ती शांत झाली की त्याच्याकडे आपल्याला तिराईतपणे बघता आलं पाहिजे. तेव्हा जाऊन आपण शांत होतो की आज जे माझ्या बाबतीत घडलेलं आहे ते खरंच एवढं मोठं आहे का? कारण काल घडलेली गोष्ट आपल्याला तेवढ्या इंटेन्सिटीनी ती महत्त्वाची किंवा तेवढी मोठी वाटत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी किंवा त्याच्यानंतर वर्षभरांनी मला काय वाटणार आहे हा विचार करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा. राग येतोय, चिडचिड होतीये, रडू येतंय, रडू द्यायचं स्वतःला. त्यानंतर त्रयस्थ व्हायचं आणि हा विचार करायचा की ही सिच्युएशन आत्तापुरतीच आहे.
याच्यातून सोल्युशन मी काढणार आहे, कारण प्रत्येक गोष्टीला सोल्युशन हे असतंच. त्यामुळे प्रत्येक भावना समजून स्वतःला बरं व्हायला आपण वेळ द्यायचा आहे. त्यानंतर मी काय शिकले की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्यानंतर योग्य वेळी घेतलेली मदत हे आपलं आयुष्य बदलवू शकते, आयुष्याची दिशा बदलवू शकते. मी स्वतः पॉडकास्ट ऐकले की मला इतकं बरं वाटायचं, त्याच्यामुळे मला हिंमत मिळायची. त्यामुळे मी इतरांचे पॉडकास्ट ऐकून, पुस्तकं वाचून किंवा मग काही चांगल्या लोकांची गप्पा मारून त्या सिच्युएशनमधून मी बाहेर काढण्याचा स्वतःला प्रयत्न केला. त्यामुळे हे पॉडकास्ट वगैरे काही वेळेला खूप आपल्याला उपयोगी ठरू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय शिकले माहिती आहे, हे मी जे अनुभवलं ते डिप्रेशन नाही आहे, तर तो माझ्या आयुष्यातला एक असा काळ होता जो मला स्वतःला ओळखण्यासाठी मदत करून गेला. म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी चांगलं मिळत असतं. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात त्याच्यामागे निश्चितपणे काहीतरी कारण असतं. हे मला कळल्यानंतर बऱ्याचदा मी त्या सगळ्या माझ्या वाईट गोष्टींना, वाईट परिस्थितीला, जे कोणी माझ्या आयुष्यात माणसं येऊन गेली, ज्यांनी मला धडे शिकवले, त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांना माफ करून टाकलं. आता माफ का करायचं, तर मी एके ठिकाणी वाचलं होतं की माफ करण्यासाठी हे आपण इतरांवर उपकार नाही करत आहे की चल मी तुला माफ केलं. हे आपण खूप स्वतःसाठी करत असतो. कारण जेव्हा आपण स्वतः इतरांना माफ करून टाकतो त्यावेळेला आपल्या अंगावरचं, आपल्या मनावरचं सगळंच ओझं आहे ना, ते आपण बाजूला करतो. कधीही आपल्याला एखाद्याबद्दल असूया, एखाद्याबद्दल त्रागा किंवा काहीही वाईट भावना आल्या तर त्या फक्त वाईट भावना येत नाही, त्याचा सगळा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. माझ्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आणि माझं मन स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी, माझ्यासाठी मी तुला माफ केलं. याचा अर्थ आपण ती गोष्ट विसरायची नाही, कारण आपल्याला मिळालेला तो धडा आहे. त्यामुळे मी कायम म्हणते फॉरगिव्ह बट डोंट फॉरगेट. त्यामुळे या गोष्टी सगळ्या आपल्यासाठी घडतायत, आपल्यासाठी होत आहेत, आपलं आयुष्य पुढे जावं म्हणून हा स्क्रीन प्ले असतो. हे अशा पद्धतीनं घेतल्यानंतर मला असं वाटतं की सगळं मग तुम्हाला सोपं वाटायला लागतं आणि मग रोजचा दिवस नवीन काय घेऊन येतोय याच्यासाठी तुम्ही उत्सुक असता. मीही म्हणते की रोज वेगवेगळे टास्क आहेत आयुष्यामध्ये, ते टास्क आता काय घेऊन येणार आहेत, मला काय शिकवणार आहे, त्यासाठी मी सज्ज आहे, मी स्ट्रॉंग आहे. आणि हे असं पॉझिटिव्ह आपण जर का दृष्टिकोनातून या समस्यांना बघितलं तर मला असं वाटतं आपल्याला डिप्रेशन जवळपाससुद्धा शिवायला येणार नाही. आता हे आलेलं डिप्रेशन किंवा तेव्हाची परिस्थिती हा माझा काळ होता, ती माझी ओळख नव्हती. आणि कित्येकदा मला छान वाटतं की मी या सगळ्यातून बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आज मनमोकळेपणाने तुमच्याबरोबर मी गप्पा मारते, सांगते, माझा हा सगळा अनुभव शेअर करते. कारण मला असं वाटतं की सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याच्या मागे काहीतरी त्याची लीला असते, काहीतरी कारण असतं, म्हणून तो आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं घडवत असतो. आणि त्या एका शक्तीवर आपली श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच ही श्रद्धा इतकी निर्मळ असायला हवी की त्यावेळेला आपण किती वेळा पडतोय आणि आता पडल्यानंतर बाहेर येणार आहोत का ह्याचा विचारच करायचा नाही. तो आहे, तो आपल्याला बाहेर काढणार आहे, इतका निर्मळपणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. हा विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. आज मी पूर्वीपेक्षा स्वतःला अधिक चांगलं समजू लागले आहे. म्हणजे काय की माझ्या आयुष्यात सर्व समस्या संपल्या आहेत का आता, तर असं नाही आहे. पण त्या हाताळण्यासाठी माझ्याकडे आता योग्य साधनं आहेत, जी मी निवडून ठेवली आहेत. मदत आहे, जी मला हवी होती ती मी आजूबाजूला उभी केलेली आहे. या अशा अवस्थेतून जाताना स्वतःला दोष देऊ नका. विश्वासू व्यक्तींशी बोला, मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या. मदत मागणं ही कुठल्याही प्रकारची कमजोरी नाही, हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं. आणि कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही म्हणून खास मी याच्यावर व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला जर का हे कनेक्ट झालं असेल, उपयोगी वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.